माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दादा, आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत आज घोषणा होऊ शकते। तुमची मागणी आहे की मतदार यादी अगोदर दुरुस्त करा, नंतर निवडणूक घ्या। अजूनही ठाम आहात तुम्ही? बिलकुल ठाम आहे। मतदार याद्या दुरुस्तच झाल्या पाहिजे। एकेका वॉर्डात जर 4-4 ठिकाणी नाव असेल, एका शहरात 4-4 ठिकाणी नाव असेल, तर हा माणूस 4-4 ठिकाणी मतदान करतो। बरं, त्यालाच माहिती नाही त्याच्या नावावर कोण मतदान करतं। त्याला माहिती असेल तर तेही आपण समजलं असतो। परंतु असं जर असेल तर मला असं वाटतं या सगळ्या प्रोसेसवर शंका निर्माण होती आहे। परंतु आता निवडणुकीची घोषणा होऊ शकते, हे शक्य आहे का? आता निवडणुकीची घोषणा होऊ शकते, हे शक्य आहे? होईल ना, त्याला काय झालीच पाहिजे, कारण कोर्टाने सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने जानेवारीच्या आत सगळ्या निवडणुका घ्या, त्यामुळे होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका असेल किंवा नाशिक असेल, अशा मोठ्या महापालिका आहेत, त्याच्यावर तुमचंही लक्ष आहे, महायुतीचंही लक्ष आहे। या ताब्यात घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? वाटतं संघटनेच्या पद्धतीनं काम करत असते। आम्ही आमच्या पद्धतीनं काम चालू आहे आणि निश्चित याच्यात आम्ही यश मिळवू। एक वेगळा विषय, जर मुंबई महापालिका लढवायची असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र लढतील का महाविकास आघाडीतून लढतील? लढतील एवढं नक्की, बस एवढं मला माहिती आहे। नक्कीच। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।